कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 एप्रिलच्या एपिसोडचे सुपर फास्ट अपडेट जाणून घेऊया। जीवा रूम मध्ये बसलेला असतो तेवढ्यात नंदिनी तिचा मोबाईल शोधायला तेथे येते। ती जीवाला म्हणते की माझ्या मोबाईलवर एक रिंग द्या। तर जीवा तिला विचारतो तुझा नंबर मला सांग। हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो। आपल्या नवऱ्याकडे आपला मोबाईल नंबर सेव्ह नाहीये, त्यामुळे ती रुसून बसते आणि जीवाला म्हणते तुम्ही जगातील असे पहिलेच नवरोबा असाल ज्याच्याकडे बायकोचा नंबर नाहीये। जीवा म्हणतो आता गपचूप नंबर सांग। नंदिनीचा नाईलाज होतो आणि ती जीवाला नंबर सांगते, परंतु जीवाच्या खालीच हा फोन लपलेला असतो। जीवा फोन उचलून पाहतो तर चक्क त्याचा नंबर हा नंदिनीच्या मोबाईलमध्ये पसारेवाला या नावाने सेव्ह असतो, त्यामुळे जीवा चांगलाच चिडतो। तर दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या या दोघी मास्टर प्लॅन बनवतात। काव्याशी गोडगोड बोलून तिच्या मोबाईलचा पासवर्ड जाणून घ्यायचा आणि मग काव्याचा मोबाईल चोरून त्यातून सगळी माहिती काढायची असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यांचा प्लॅन यशस्वी सुद्धा होतो। त्यांना काव्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा पासवर्ड समजतो, त्यामुळे दोघेही खूप खुश होतात। तर इकडे जीवा मात्र चिडलेला असतो। नंदिनीने आपला पसारेवाला कसं काय म्हटलं, त्यामुळे तो नंदिनीला जाब विचारतो। नंदिनी सांगते आता भाजीवाल्याला भाजीवाला म्हणतो, मग पसारेवाल्याला पसारेवालाच म्हणणार ना। जीवा चिडतो आणि नंदिनीचा नंबर त्याच्या फोनमध्ये चक्क चकाचक बाई या नावाने सेव्ह करतो। आधी तर नंदिनी चिडते, परंतु त्यानंतर खूपच क्यूट नाव आहे असा विचार करून खुश होते। इकडे रम्या ही कल्पनाच्या मदतीने काव्याच्या अंगावर ज्यूस सांडते आणि काव्या बाथरूम मध्ये कपडे चेंज करायला गेल्यानंतर काव्याचा मोबाईल चोरते आणि गॅलरीमध्ये फोटो चेक करू लागते। परंतु त्याच वेळेस नंदिनी तिला रंगेहात पकडते आणि जाब विचारते तुझ्याकडे काव्याचा फोन कसा काय। रम्याकडे योग्य उत्तर नसतं। नंदिनी खूप चिडते आणि तिला हॉलमध्ये घेऊन येते, घरातील सगळ्यांना गोळा करते आणि सगळ्यांसमोर रम्याला जाब विचारते की तू काव्याच्या मोबाईलमध्ये काय चेक करत होती। रम्या ही उडवाउडीची उत्तरं देऊ लागते। तिचा मोबाईल खाली पडला होता। ती फक्त रम्या काव्याची नाही तर पार्थची सुद्धा रूम आहे। तेव्हा नंदिनी तिला जाब विचारते की तू त्यांच्या रूममध्ये काय करत होती हे खरं खरं सांग। पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रम्या ही कबूल करणार की काव्याचं लफडं आहे हे मला समजलंय, म्हणून तिचं लफडं कोणाशी आहे हे चेक करण्यासाठीच मी तिचा मोबाईल चोरला। तेव्हा नंदिनी ही चक्क रम्याच्या सनसनीत थोबाडीत मारणार आणि तिला वॉर्निंग देणार की यानंतर माझ्या बहिणीबद्दल असं काहीही बोलायचं नाही आणि तिचा हा रुद्रावतार पाहून सगळ्यांना जबर धक्का बसेल। तर मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच सुपरफास्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। कसं काय मंडळी।